आदरणीय साहेब, आदरणीय ताई आणि सर्व मान्यवरांना नमस्कार. बालव्यवस्थेत मेंदूचा विकास किती गतीने होतो या सगळ्याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहेच. आता आज जगात सगळीकडे बालवयात गुणवत्तापूर्ण शिक्षण, तेही फक्त भाषा गणित नव्हे तर सर्वांगीण विकास घडवणारे बालशिक्षण याचे महत्त्व गांभीर्याने लक्षात घेतले जात आहे. 2012मध्ये जेम्स हेकमॅन यांनी जगाला पुरावासह सांगितलं की जी गुंतवणूक वंचित कुटुंबातील 5 वर्षापर्यंतच्या लहान मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी केली जाते त्या गुंतवणुकीचे देशाला सर्वात अधिक आर्थिक व सामाजिक परतावे मिळू शकतात. आणि त्याचबरोबर त्या मुलांच्या कुटुंबियांचा सुद्धा विकास होतो. भारतात 2020पर्यंत शालेय पूर्व म्हटले जाणारे शिक्षण आता अधिकृतरित्या शालेय व्यवस्थेचा भाग झाला तर आहेच. याचबरोबर त्याला पायाभूत स्तर म्हणून महत्त्वाचे स्थान दिले आहेत. महाराष्ट्रात गुणवत्तापूर्ण बालशिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणावर बऱ्याच वर्षापासून कामं सुरू होतीच आणि आता राष्ट्रीय पातळीवर त्यासाठीचे प्रयत्न चालू आहे. तरी अपेक्षित प्रगती आणि सध्या होणारी अंमलबजावणी याच्यामध्ये थोडा अंतर आहे. हा अंतर मिटवण्यासाठी आता या क्षेत्रात काम करणारे आपले फ्रंटलाईन चॅम्पियन्स म्हणजेच अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, CDPO, शासकीय व अशासकीय बालवाड्याचे शिक्षिका, बालशिक्षण संबंधित प्रकल्पात काम करणारे कार्यकर्ते जे अनेक प्रयोग नवोपक्रम राबवतात किंवा व्यवस्था सुधारणीकरणासाठीचे प्रयत्न करतात, यांना आता पुढे नेण्याची वेळ आहे. खास करून ICDSच्या कार्यकर्त्यांवर खास भर आहे, कारण शासकीय बालविकास सेवा देणारी ती जगातली सर्वात मोठी प्रणाली आहे. या कार्यकर्त्यांना बालशिक्षण क्षेत्रात कृती संशोधन करण्याची, तसेच वेगवेगळे प्रयोग व नवोपक्रम शास्त्रीय पद्धतीने डॉक्युमेंट करण्याची आणि त्यांना संशोधक म्हणून घडवून आणण्याची आपल्यासमोर एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाची संधी आहे. आणि या वर्षापासून शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन यामध्ये बालशिक्षणाचा समावेश होणे या ऐतिहासिक क्षणाचे आम्ही सहभागी आहोत याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आणि याच्याहीपेक्षा अभिमान आम्हाला आमच्या फेलोजचा आहे, जे यावर्षीपासून ही फेलोशिप सुरू करत आहेत. भरपूर जिल्ह्यातून आमचे फेलोज आलेले आहेत आणि भरपूर ठिकाणातून आमचे मार्गदर्शक पण आलेले आहेत. यावर्षी आमची ट्रूली कोलॅबरेटिव्ह प्रोसेस होऊन ही फेलोशिप पुढे घेतली जात आहे. भरपूर शिकणे आहे, भरपूर गरजा आम्ही व्यक्त करतो आहे. पण पुढच्या वर्षी आमच्या फेलोशिपमध्ये जी विविधता आलेली आहे ती वाढत राहणार, संख्याही वाढत राहणार याची आशा आहे. आणि महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये संशोधकाची, बालशिक्षणामध्ये संशोधकाची अशी एक खूप रोबस्ट फळी तयार होणं अशी आशा आहे. धन्यवाद.